jungle. मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी. सोने आणि करोली एम काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश सुरूच. लवकरच पक्ष मेळाव्याचे भव्य आयोजन. सुमितदादा कदम यांचा इशारा. मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू असून त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत. मिरज तालुक्यातील सत्ताधारी आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्षप्रवेश सुरू असून आज सोने आणि करोली एम येथील काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील, सोनेगावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नयन लोखंडे समेत सौंदंडे, रोहित सौंदंडे, अनिल कांबळे, सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मिरज ग्रामीणचे नेते अरविंद पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी, डॉक्टर पंकज मेत्रे, जयसिंग तात्या चव्हाण, सुरेश आबा इंगोले, विनायक शेरबंदे, विनायक रुईकर यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना न्याय दिला जाईल असेच लवकरच जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या भव्य मेळावा घेणार असल्याचा इशारा सुमितदादा कदम यांनी दिला आहे. आज ग्रामीण भागामधल्या प्रवेशाचा पुन्हा एकदा चालू आहे, तो वाढत चाललेला आहे. काही प्रमुख ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश केला. अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद देत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार विनय कोरे सावकार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून प्रमुख मंडळींना या ठिकाणी प्रवेश दिला गेला. अरविंद भाऊंनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करून ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क चालू केला आहे. त्याचबरोबर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी साहेब, त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे साहेब या दोघांचे त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली पक्षाची घोडदौड त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चालू आहे. फार आनंद वाटतोय की जिल्ह्यामध्ये पक्षाचा जो कार्याचा आलेख आणि सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या अडचणी काढण्यामध्ये पक्ष आणि आम्ही सर्व संघटनेतील माझे सहकारी त्या ठिकाणी यशस्वी झालो आहे आणि हा आलेखच आमच्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला सांगता येईल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि ग्रामीण भागातला विकास हा फार झपाट्यानं चांगल्या पद्धतीने करायचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना आश्वस्त केलं. पक्षाचा एक मोठा मेळावा त्या ठिकाणी पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे साहेब आणि दुसरे आमचे आमदार अशोकराव माने बापू यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे लवकरच एक आम्ही मेळावा त्या ठिकाणी मध्यभागी बघून एक जिल्ह्याचा मेळावा त्या ठिकाणी घेणार.